शब्दसृष्टीचे ईश्वर आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी आता वंदू कवेश्वर आता वंदू कवेश्वर नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगोधार म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर आता वंदू कवेश्वर. मला असे वाटते की कलावंताचे नेतृत्व कुठलाही पंथ कुठलीही प्रणाली करू शकत नाही. कलावंताचे नेतृत्व त्याची कलाकृती करीत असते आणि या अर्थाने तो निरंकुश असतो, स्वायत्त असतो, तो स्वयंभू सुद्धा असतो. पण स्वयंभू असतो याचा अर्थ पृथ्वीशी त्याचा अतूट संबंध असतो. म्हणजे स्वयंभू या शब्दाला तारतम्याने घेतले पाहिजे. म्हणजे कसा स्वयंभू असतो? जनकाच्या फाळाला ज्याप्रमाणे भूमिकन्या सीता लागली आणि आपल्याला असे वाटले की एखादे अखंड शिल्प भुईतून तरंगत यावे, असे त्याचे स्वयंभूपण असते. पोएट्स फिजिकल कॉन्स्टिट्यूशन इज नॉट द जनरल anatomy, it's a different physical constitution, and every poem has also a physical constitution over which stands a metaphysical plinth of the poetry. अंधार असा घन भारी, अंधार असा घन भारी, चंद्रातून चंद्र बुडाले, स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले, जणू दुःख घराला आले. दाराशी मी बसलेला, दाराशी मी बसलेला, दुःखावर डोळे पसरून, दाराशी मी बसलेला, दुःखावर डोळे पसरून, क्षितिज जसे धरणीला, क्षितिज जसे धरणीला, श्वासानी धरते उचलून, अंधार असा घन भारी. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबर, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून. एकांत आणि निर्मिती यांचा अविभाज्य संबंध आहे, त्याची फारकत होऊ शकत नाही.
म्हणून राजपुत्र आणि डार्लिंगच्या सुरुवातीला मी एमिली ब्रॉन्टेचे एक चिमुकले अवतरण दिलेले आहे. इट माइट बी लोनलियर विदाउट द लोनलीनेस. श्री ज्ञानेश्वरांच्या आविष्कारातील श्रोते, त्यांचा अनुनय, मराठी भाषेची विलक्षण स्तुती हे सगळं दिसते. पण मध्येच कुठेतरी ज्ञानेश्वर आपल्या उसळणारापणा तो काढतात आणि विनम्रपणे म्हणतात, गीते विणे ही रंगू दावी, तो लोभाचा प्रबंधू ओवी केला मिया. माझ्या एका माय लाईफ अँड इट्स कन्व्हिक्शन इज माय कॅरेक्टर. दॅट्स इट. द क्रिएटिव्हिटी इज माय लाईफ अँड इट्स. पुन्हा मराठी शब्द करार वगैरे म्हणता येईल का? आणि कन्व्हिक्शनची गंमत असते. कन्व्हिक्शनची गंमत असते. संध्याकाळच्या वेळेला आई मुलाला रामरक्षा म्हणायला लावते, तीही कन्व्हिक्शन्स आहे. आणि महाराज तुम्ही खुशाल जा, आपण गेल्याची वर्दी आल्याच्या शिवाय हा बाजी प्रभू खिंड लढवील, ही कन्व्हिक्शन्स आहे. आणि ये मर्तबा बुलंद मिला जिसको मिल गया, हर मुद्दई के वास्ते दारो रसन नहीं, ही कन्व्हिक्शन आहे. वृद्ध देखणा चेहरा माझा, बिगुल मुखातून वाजे, पराभवाच्या पर्वामध्ये जसे उजळती राजे. दिस इज माय कन्व्हिक्शन अँड धिस कन्व्हिक्शन इज द कॅरेक्टर ऑफ माय क्रिएटिव्हिटी. जीवन सत्ता, निसर्ग सत्ता आणि सौंदर्य सत्ता या तीन सार्वभौम सत्ता मी मानतो. आणि त्या सत्तांच्या किंवा त्या सत्तांच्या अस्तित्वांच्या सारणीतून एक निर्मितीशील घटक या विश्वातला म्हणून माझ्या वाट्याला जे निसर्ग तत्व आलेले आहे, किंवा मी असं म्हणेन आणखी नेमकेपणाने किंवा काटेतोलपणे जर बोलावायचे झाले तर निसर्गाचा जो एक घटक माझ्या वाट्याला आलेला आहे तो आहे संधिकाल. त्याला संध्याकाळ म्हणता येईल. आणि या घटकाने माझ्या निर्मितीचे सर्व प्रदेश, सर्व अवस्था, सर्व रीती, सर्व शैली अंतर्बाह्य व्यापलेल्या आहेत. जणू काही माझ्या अनुभव विश्वाचे, भाव विश्वाचे, निर्मिती विश्वाचे सूत्र संचालन करणारे संधिकाल हे एक अत्यंत महत्वाचे व्यवस्थापकीय केंद्र आहे. माझ्या संपूर्ण तथाकथित निर्मिती विश्वाला, भाव विश्वाला, काव्य विश्वाला नॉस्टेल्जिया व्यापून. नॉस्टेल्जियाचं काही मराठी मला रूप करता येणार नाही, पण मी असं कवितेतच जर म्हणून दाखवायचं झालं असे म्हणेल की स्मृती उदास घरातील बंद, पोळल्या फुलातील गंध, पोळल्या फुलातील गंध, अंधार ढवळतानाही बुबुळास फोडिती अंध. स्मृती उदास घरा. नॉस्टेल्जिया इज जस्ट लाईक दिस. असा काहीतरी त्या घरातील बंध, मग ते घर भूतकाळातले आहे, आदिम काळातले आहे, प्राचीन काळातले आहे. आणि माझ्या या नॉस्टेल्जियाला मधोमध हा नॉस्टेल्जिया आहे आणि त्याला धरणारी दोन टोक आहेत. एक आहे सतेज निर्मितीशीलता आणि दुसरे टोक आहे एकांतामध्ये पल्लवित होणारे निर्मिती नाशाचे भय. मी प्रार्थनावादी आहे आणि त्याला कारणे तशीच आहेत. प्रार्थनावाद या शब्दाचा मी माझ्या प्रतिभा शक्तीने काही निर्मितीशील अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि असा अर्थ लावण्याचा प्रयत्न म्हणजेच माझी कविता आहे. निळ्या शार मंदार पाऊल वाटा, निळ्या शार मंदार पाऊल वाटा, धुक्याची निळी भूल लागे कुणा. तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य देऊ, निळ्या अस्तकालीन नारायण. आणि ही प्रार्थना माझ्या काव्यानुभवात अनस्यूत असलेले एक तत्व आहे. म्हणून मी तर असं म्हणेल की माझा काव्यानुभव असतानाही आणि त्याचे ईश्वराच्या कृपेने सौंदर्यानुभवात रूपांतर झाल्यानंतरही हे प्रार्थनांची ओल किंवा माझ्या निर्मितीच्या प्रदेशात सर्व दूर पडलेले प्रार्थनांचे पालाण कायम असते. म्हणून मी करतो काय की माझ्या जुन्या बासनांमध्ये बांधून ठेवलेल्या या प्रार्थनांच्या चिंध्या उधळत असतो. आणि प्रार्थना म्हणजे काय? इट इज नथिंग बट द कन्फेशन ऑफ सोल. प्रार्थना म्हणजे आत्म्याचा कबुली जबाब आहे. आणि एकदा आत्म्याचे कबुली जबाब आपल्या अनुभवाच्या अणुरेणूत आपण मिसळून टाकले की मग आपल्याला कुठेतरी आसपास काही झरे सापडतात. हे झरे विलक्षण असतात, बरं, विलक्षण असतात. एक वेळ उसळणाऱ्या नदीला सामोरे जाता येईल, लाटांच्या खाली आपले अस्तित्व नष्ट करणाऱ्या समुद्रालाही कुर्निसात करता येईल, पण वाटेत झरा उचलाया दगडाची लागे छाती. असे झऱ्याचे पेच असतात. आणि हे आत्म्याचे कबुली जबाब या दीर्घ प्रदीर्घ अखंड सुरू असलेल्या प्रार्थनांचे काव्यघोष, चिद्घोष मला माझ्या काव्यानुभवाचे काही वेगळे सांकेतिक अर्थ समजावून सांगतात. आणि ते असे अर्थ आहेत: करुणा, कंपॅशन. आता मला हे सगळं शब्दातीत आहे हो, सगळे अनुभूतीचे विषय असल्याच्यामुळे भाषाचही निकामी, शब्दासही पुरेना. संवेदनाच द्यावी, अर्थास काय पुन्हा. ही माझ्या पराभवाची कबुली मी सर्वत्र दिलेली आहे. कधी कधी निर्मितीच्या क्षेत्रात आपला दिले हिरणमय हाती मृण्मय, हा हतविनिमय. कोणीतरी फसवलेलं आहे आपले असं वाटतं. सगळ्यांनाच असं होतं, सगळ्या कलावंत मंडळींना हे होत. ऐले हवस अब पछताते, डूब के बहे गम में शकील, पहले न था इन बेचारों को अंदाजा गहराई का. तसंच आहे ठिकाण. त्या करुणेचा स्रोत, या प्रार्थनेचा स्रोत मला मोहम्मदाकडून, पैगंबराकडून आणि ख्रिस्ताकडून मिळालेला आहे. माझ्यापुरता तो घेतलाय, त्याने काही मला वाटलेलं नाही. विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती, विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती, जण हृदया मागून माझ्या झाडांची पाने गळती, अंधार असा घनभार. या प्रार्थनावादाने मला वास्तवावर कुठल्याही आपल्या कल्पना शक्तीचे कलम न करता ते मुळातून जसेच्या तसे मला घ्यायला शिकवल्या. अर्थात मी
समग्र मराठी कवितेमध्ये ही आविष्कार पद्धती आणि त्याच्यासाठी निर्माण केलेली प्रतिमासृष्टी ही इतकी अनुवंशहीन आहे की त्यामुळे माझ्या बाबतीत दुर्बोधतेचा प्रश्न निर्माण झाला. वाकिफ खूब हूं की इश्क के तर्जे बयां से मैं, वाकिफ खूब हूं कि इश्क के तर्जे बयां से मैं, अब ऐसे में तुझको ढूंढ के लावू कहां से मैं. अशी अवस्था आहे की प्रेम करण्याच्या सगळ्या रीती मला पाठ आहेत, त्यात मी पारंगत आणि निष्णात आहे, पण प्रेयसीला कुठून शोधून आणू. वाकिफ खूब हूं कि इश्क के तर्जे बयां से मैं, ऐसे में तुझको ढूंढ के लावू कहां से मैं. आणि इथे दुर्बोधता झालेली आहे. इथे दुर्बोधतेनी अर्थात दुर्बोधता, काव्यात्मक दुर्बोधता जर असेल तर ती त्या अनुभवाचीच जात आहे. तो अनुभवच तसा आहे. तो मी वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे या भाषेमध्ये, म्हणून तो दुर्बोध आहे. आणि मला एखाद्या सतीने किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेशू नीत नवा, भ्रातारे विण करावा तो हा योग्यू, म्हणून ते माझ्या निर्मिती विश्वाचे एक प्राक्तन आहे. पण त्याच्यामुळे ही कविता एकीकडे म्हणतात ना, एकीकडे देव खूप शिक्षा करतो आणि देता किती घेशील दो कराने, असा अनुभव कपाळ फोडणारा, ललाट फोडणारा, पण तरीही रसिकाला दिलासा देणारा आहे. तो नाद, ताल आणि शक्ती यामुळे ही कविता रसिकाला नकार देण्याच्या अगोदरच त्याच्या आत्म्याच्या दालनामध्ये प्रविष्ट होऊन जाते. माझ्या अभिव्यक्तीची तऱ्हा ही संपूर्णपणे वेगळी आहे आणि काही प्रमाणात मराठी कवितेच्या संदर्भात मला अभिव्यक्तीची परंपरा नाही आहे. या अभिव्यक्तीची पद्धत आणि प्रतिमा सृष्टीची निर्मिती एकाच प्रवाहातून वाहतात. त्यामुळे अर्थाच्या साठी विश्लेषण करण्याकरता सुद्धा त्यांची फारकत करता येत नाही. मी जी भाषा वापरतो ती मराठीच आहे आणि तिचे सर्व अर्थ शब्दकोशामध्ये आहेत. पण भाषांतर्गत भाषा असं ज्याला पॉल व्हॅलरी म्हणतो, ती मी नव्या प्रतिमा सृष्टीची उभारणी करून आणि तिचा अभिव्यक्ती तरेशी अविभाज्य संबंध जोडून तो स्वप्न आणि वास्तवाचा झुला असावा ना. स्वप्न आणि वास्तवाचा झुला. पण एखादी कडी वास्तवाची तुटली किंवा स्वप्नाची जास्त झाली तर हे सौंदर्य तत्वाचे अनुसंधान कोसळून पडते. ही अभिव्यक्तीची पद्धती आणि माझी प्रतिमा सृष्टी अनवट आणि अनोखी असल्याच्यामुळे ती खरं स्वप्नाप्रमाणे आहे. पण स्वप्न म्हणजे वास्तवाचा अभाव नव्हे. वास्तवाला भव्यता आणि काव्यात्मक उदात्तता प्रदान करण्याच्या करता कवीला आणि कलावंताला स्वप्नांचे बीजारोपण करावेच लागते. दॅट्स वाय आय हॅड सेड समवेअर, ड्रीम्स आर सटल like the divine colors of the rainbow, but their dead bodies are heavier than the mountains. एक ओळ आठवते मला, शकुन निमित्तांची राशी एकीकडे आणि एकले एकले हे मन एकीकडे. या एकल्या मनाचा विश्वाच्या संदर्भात वेध घेणारे
जेवढे थोर कवी आहेत ते मला वंदनीय आहेत. रायनर मारिया रिल्के पासून तर श्री ज्ञानेश्वरांपर्यंत आणि श्री ज्ञानेश्वरांपासून ताज पाहिले मरण गेला भांबावनी प्राण माझ्या ज्ञानाचे कुंपण स्मशानात म्हणणाऱ्या मर्ढेकरांपर्यंत. पण आणखी माझा एका कवीशी संबंध आलेला आहे, अतिशय दाट. संध्याकाळच्या कवितेमध्ये त्यांचे उल्लेख आहेत. काचा वेगळ्या पाऱ्यात तरी देखणा कबीर. कबीर कबीर इन्व्हायटेड मी इन हिज ड्रीम्स. हे फार कठीण गोष्ट आहे आणि कबीरांच्या बाबतीत तसं नाही, कारण ते वेगळेच आहेत ना. कबीरा खडा बाजार लिए लुखाटी हात जो घर फूको अपना वही हमारे साथ. असा वक्तृत्व संपन्न प्रदर्शनी आवाज दाखवणारा माणूस हाच कबीर म्हणतो, मुल्ला होकर बांग देता मालिक काही बहिरा है, चींटी के पाव में घुंघुर बांधे वह भी अल्लाह सुनता है. सो आई वॉज अट्रैक्टेड टू कबीर not because he was a great teacher, but because his teachership and preachership was lyrical one. There was a different type of rhetoric in his soul and a uncommon rare melody in his brain. सतीच्या शब्दांनो कुठूनी धरिता शोक असले, मुक्या अंधाराशी विणत बसता दुःख कसले. इथे दारामध्ये कबीर निजला आज थकुनी, असे उद्भासाचे गगन झरते मन. आणि आता मला कबीर ते पूर्वी पडतच ना, संत कवींना स्वप्नामध्ये साक्षात्कार व्हायचे. I am not saint and I don't want to be a saint. फक्त एकच प्रार्थनेतलं पहिलं सूत्र आहे की ईश्वरा माझ्या सभ्यपणावर माणूस म्हणून आणि माझ्या तथाकथित कवितेवर कोणालाही मात करू देऊ नकोस. हा कबीर माझ्या स्वप्नात आला. आईच्या हृदय फुलाचे अंगाई दुखरे बीज. आईच्या हृदय फुलाचे अंगाई दुखरे बीज, शृंगार उतरल्यावरही सजतात सतीचे साज. गुणगुणते साऊल संध्या, गुणगुणते साऊल संध्या, कबीराचे सोलीव गाणे कंठाचे गहीवर पिळती, शैलीच्या आतील रडरे. वाकून उचलता माती पृथ्वीचे स्तर हादरती. वाकून उचलता माती पृथ्वीचे स्तर हादरती. पाचोळा जाहीर करतो झाडांची नाती गोती. चल उधळून देऊ सूर्य पेटवू अंगणी होळी. चल उधळून देऊ सूर्य पेटवू अंगणी होळी. मोळीतील हाडांचीही रेखिता शुभ्र रांगोळी. पाण्यावर प्रतिबिंबांचे छाटले कबीरा पंख. पाण्यावर तेही प्रतिबिंबांचे. हा म्हणजे पाणी नाही, पाण्याच्या प्रतिबिंबाचे म्हणे पक्षी. सीध काय काय आता काय काय सोलायचं, काय काय सोलायचं. नांगी पिळून विषाचे जसे काढावे अत्तर, असं सोलणं आहे. कोण उकलिता आहे गूढ पाण्याचे अस्तर. नांगी पिळून विषाचे जसे काढावे अत्तर, त्याप्रमाणे पाण्यावर प्रतिबिंबांचे छाटले कबीरा पंख. छाटले कबीरा पंख, सरणातून हाका देती सम्राट आणखी रंक. हीच ट्यून घेऊन मी याच्यापूर्वी म्हटलेले आहे. हाच सूर. करुणे समपा झरणाऱ्या रुसलास कशाला कृष्णा.
देव रुसतो ही गंमत आहे ना. म्हणून मी म्हणू शकतो ना, कोनाड्यात विंचू आणि तिथे निरांजन. कोनाड्यात विंचू आणि तिथे निरांजन, नांगीसाठी ज्योत झाली विधात्याचे धन. करुणे समपा जळणाऱ्या रुसलास कशाला कृष्णा, संध्येतील दग्ध फुलांनो ही भूल मनावर घ्या ना. बांधिता नदीवर भिंत डोहात उतरती रंग, पाण्याला सजवून द्यावे पाण्याचे स्वप्न तरंग. मावळता सूर्य घराला ओलांडून जर कोसळला, मावळता सूर्य घराला ओलांडून जर कोसळला, संध्येतील दग्ध फुलांनो पालखी मुळातून उचला. ही कावड, ही काव्यतीर्थाची पालखी त्या ईश्वराने आणि या कबीरांसारख्या, मर्ढेकरांसारख्या, ज्ञानेश्वरांसारख्या, रायनर मारिया रिल्के सारख्या अफाट कवींनी मला उचलण्याची, माझ्या कुडीला आणि शरीराला पेलवेल एवढी ताकद द्यावी, एवढेच माझे मागणे. नाहीच कुणी आपुले रे प्राणांवर नभ धरणारे, नाहीच कुणी आपुले रे प्राणावर नभ धरणारे. दिक्काल धुक्याच्या वेळी, दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे. अंधार असा घनभारी, अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले, स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले, जणू दुःख घराला आले, जणू दुःख घराला आले, जणू दुःख घराला